कोणताही केक असो, लहान मुलांना केक खूप आवडतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल की चॉकलेट केक, तर तुम्ही विचारूच नका. मुलं चॉकलेट केक हा आवडीने खातात. आजचा जो केक आहे तो चॉकलेट केक असून बिस्किट केकसुद्धा आहे. कारण की आज मी हॅपी हॅपी या बिस्किटपासून फक्त 30 रुपयात हा केक बनवलेला आहे. हा जो चॉकलेट केक आहे हा चवीला खूप चविष्ट बनलेला आहे आणि तसाच खूप असा स्पॉन्जी बनलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी जेव्हा हा केक कट करत आहे तेव्हा अगदी सहज हा केक कट होत आहे आणि स्पंजी तर तुम्ही विचारूच नका. खूप असा मस्त इथे केक झालेला आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज लहान मुलांना आवडतो असा स्पंजी चॉकलेट केक मी घेऊन आलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला जो चॉकलेट केक आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी जे सगळ्यात आधी आणि सगळ्यात मेन जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे हॅपी हॅपी बिस्किटचे मी इथे 6 पॉकेट घेतलेले आहे. 6 पॉकेट हे मला 30 रुपयाला आलेले आहे. म्हणजेच एक जर बिस्किटचा पॉकेट आपण घ्यायला गेलो तर इथे हे 5 रुपयाला पडतात. आणि याच्यामध्ये छान असे चोको चिप्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरून चॉकलेट टाकायची सुद्धा गरज नाही. आता आपण हे पॉकेट अशा प्रकारे फोडून याच्यातले बिस्किट जे आहे ते बाजूला करून घेऊया. आपल्या मुलांचा जर बर्थडे असेल आणि त्या दिवशी जर आपण बाहेरून केक न आणता घरच्या घरी जर आपल्या हाताने केक बनवला ना, तर आपल्या मुलांना खूप असा आनंद होतो. कारण की आपण आपल्या हाताने आपल्या मुलासाठी तो केक बनवलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याला जो आनंद होतो तो मी शब्दात सांगू शकत नाही. म्हणून तुम्हीसुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे चॉकलेटचा केक किंवा बिस्किटचा केक नक्की बनवा. तर इथे बघू शकता, मी जे हे पॉकेट होते हे पूर्णतः फोडून याच्यातले जे बिस्किट होते ते असे वेगळे करून घेतलेले आहे. 6 बिस्किटच्या पॉकेटमध्ये एवढे सारे हे बिस्किट निघालेले आहे आणि याचाच आज आपण केक बनवणार आहोत. आता आपल्याला एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे बिस्किट आहे हे पूर्णतः अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे. याच्यातले 2 बिस्किट मी वेगळे काढून ठेवलेले आहे, कारण की जेव्हा आपण केक तयार करू आणि त्याला आपल्याला सजावटीसाठी मला ते कामी येणार आहे, म्हणून याच्यातले 2 बिस्किट मी बाजूला केलेले आहे. आता बघा, हे जे बिस्किट आहे याला आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला त्याची बारीक अशी पिठी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे या बिस्किटपासून छान अशी पिठी इथे तयार झालेली आहे. आता आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बिस्किटची जी पिठी आहे किंवा बिस्किटचं जे पावडर आहे ते आपल्याला अशा प्रकारे पूर्णतः काढून घ्यायचं आहे. मी चमच्याने याच्यामध्ये जेवढंही बिस्किटची पिठी आहे ते पूर्णतः चमच्याने अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, पूर्णतः पिठी मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता बघा, हे जी पिठी आहे याच्यामध्ये आपल्याला आता थोडं साहित्य घालून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण जास्त साहित्याचा वापर करणार नाही. तर आपल्याला इथे लागणार आहे 2 चम्मच एवढी पिठी साखर. आता बघा, इथे बिस्किट जे आहे ते आधीच खूप असे गोड आहे, म्हणून मी इथे फक्त 2 चम्मच पिठी साखर घालणार आहे. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 3 ते 4 चम्मचसुद्धा इथे पिठी साखर वापरू शकता. म्हणजेच आपल्याला जेवढी गोड हवा आहे त्या हिशोबाने आपल्याला इथे पिठी साखर घ्यायची आहे. आता पिठी साखर याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला खायचं तेल घालायचं आहे. आता तेल असं घालायचं की ज्याला वास नाही, म्हणजे जे आपण खायसाठी वापरतो ते तेल इथे वापरायचं आहे. त्याच्याऐवजी तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता. आता तेल व साखर घातल्यानंतर आता आपल्याला या चमच्याने याला अशा प्रकारे पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. आता हे पिठी जे आहे किंवा आपलं जे सारण आहे ते छान असं मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे. तर बघू शकता, 1 कप असं मी इथे दूध घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं दूध याच्यामध्ये लागेल तेवढंच दूध याच्यामध्ये घालायचं आहे. तर पूर्णतः दूध इथे घालून याला अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर पूर्ण 1 कप इथे मला दूध लागलेलं आहे आणि जेव्हा मी याला पूर्णतः मिक्स केलं तर मला थोडं आणखी याच्यामध्ये दूध हवं आहे, कारण की हे सारण तुम्ही बघू शकता थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे आणि आपल्याला एकदम पातळही नाही पण मध्यम असं सारण इथं हवं आहे. त्याच्यामुळे आपण आणखी याच्यामध्ये थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एकजीव होईपर्यंत हे जे सारण आहे ते आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे किंवा अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे 5 ते 10 मिनटं फेटल्यानंतर हे सारण जे आहे ते एकजीव असं झालेलं आहे. आता आपल्याला केक बनवण्यासाठी एक इथे भांडं लागणार आहे. तर इथे मी जो आपला कुकरचा डबा असते तोच कुकरचा डबा इथे घेतलेला आहे. जर तुमच्याकडे केक टीन असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच असं तेल घालून घ्यायचं आहे. तेल घातल्यानंतर आता हे जे तेल आहे हे पूर्ण डब्याला अशा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. डब्याला तेल लावल्यानंतर आपल्याला याच्यावर थोडा मैदा टाकून घ्यायचा आहे व त्याला थोडंफार असं व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जो केक याच्यामध्ये बनवणार आहोत तो केक असा व्यवस्थित निघेल. तर इथे बघू शकता, मी
तेल पण लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थोडा असा मैदासुद्धा याच्यावर टाकून घेतलेला आहे. एकीकडे केक बेक करण्यासाठी मी इथे जलमरचा जो गंज असतो तो गंज गॅसवर अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. गंज छान असा गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ. गंजाऐवजी तुम्ही इथे कुकरसुद्धा वापरू शकता. तर आता बघा अशा प्रकारे मीठ घातल्यानंतर आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि हा जो गंज आहे तो गरम होऊ द्यायचा आहे. आता एकीकडे गंज आपला छान असा गरम झालेला आहे. आता जे आपण केकचं सारण बनवलं होतं ते सारण घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपल्याला इनो घालायचा आहे. केकच्या सारणामध्ये इनो घातल्या कारणाने आपला जो केक आहे तो खूप असा स्पंजी बनणार आहे, म्हणून आपण इथे इनो वापरूया. तर इथे आपल्याला अर्धा चम्मच इनो घालायचा आहे आणि त्याच्यावर थोडं दूध घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यानंतर आपल्याला लगेचच जे इनो आहे तो पूर्णतः या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो इनो आहे तो पूर्णतः सारणामध्ये मिक्स होईल. तर इथे बघू शकता इनो मी छान असा सारणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. इनो छान असा मिक्स झाला की लगेचच आपल्याला केकच्या डब्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे आणि पूर्णतः केकच्या डब्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला हा जो केकचा डबा आहे हा थोडा टप करून घ्यायचा आहे, म्हणजेच जे आपण सारण टाकलेलं आहे ते सारण याच्यामध्ये व्यवस्थित असं बसल्या जाईल. तर इथे बघू शकता मी पूर्णतः जे सारण आहे ते याच्यामध्ये अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे आणि याला थोडंसं कसं आपल्याला थोडं असं टप करून घ्यायचं आहे. आता या केकमध्ये टाकण्यासाठी थोडे ड्रायफ्रूट आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर इथे बघा माझ्याजवळ बदाम बी होती म्हणून मी बदाम बी घालत आहे. तुमच्याकडे कोणतेही ड्रायफ्रूट्स असू द्या ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, किंवा तसाही आपण केक बेक केला ना तरी हा जो केक आहे तो खूपच चवीला चविष्ट लागतो. पण थोडं जर ड्रायफ्रूट्स टाकले तर केक दिसायला पण छान दिसते आणि तशीच यांची चवसुद्धा आणखी वाढते, म्हणून इथे थोडे आपण ड्रायफ्रूट्स नक्की घालूया. आणि तसेच मी जे 2 बिस्किट ठेवलेले होते त्याला असे बारीक करून त्याच्यावर असे छोटे छोटे असे त्याचे तुकडे मी याच्यावर टाकून घेणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी हा केक जो आहे तो सजवून घेतलेला आहे. आता जे आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं होतं ते आपण अशा प्रकारे झाकण काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये एखादी प्लेट वगैरे अशा प्रकारे आपल्याला या मिठावर ठेवून घ्यायची आहे. तर इथे पण गॅसची जी छगडी असते आणि छगडीच्या वर जे आपण ठेवत असतो ते जुनं होतं आणि तेच मी इथे वापरत आहे. तर ते याच्यावर अशा प्रकारे ठेवून घेतलेलं आहे आणि जो आपला केक आहे तो सुद्धा मी त्याच्यावर अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. आता एक झाकण ठेवायचं आणि 20 मिनटं मंद आचेवर हा केक होऊ द्यायचा. बरोबर 20 मिनिटांनी तुम्ही हा केक उघडून पहा. केक छान असा शिजून तयार होतो. बिलकुलच आपल्याला डबल केक बेक करायची गरज पडत नाही. 20 मिनिटात केक छान असा शिजतो. फक्त आपल्याला मध्यम आचेवर हा केक शिजून घ्यायचा आहे. एकदम मोठीही आच करायची नाही किंवा लहानही करायची नाही, तर मध्यमच आच आपल्याला गॅसची ठेवायची आहे. तर इथे बघू शकता बरोबर 20 मिनिटं झालेले आहे आणि केक किती असा फुगून वर आलेला आहे. आणि मी आता एक चाकूचं जे टोक असतं ते घालून पाहते, तर बिलकुलच ते जे टोक आहे ते ओलं झालं नाही, म्हणजेच आपला जो केक आहे तो छान असा शिजून तयार आहे. आता काय करायचं, केक काढून घ्यायचा आणि 15 मिनटं हा केक छान असा थंड होऊ द्यायचा. थंडा केक झाला तेव्हाच हा केक व्यवस्थित असा सेट होतो. आपण जर गरम गरम केक काढला तर केक फुटण्याची शक्यता असते किंवा चिऱ्या पडण्याची शक्यता असते, म्हणून केक आपल्याला थंडाच होऊ द्यायचा आहे. आणि इथे तुम्ही केकचा कलरसुद्धा बघू शकता. आता मी थोड्या कडा मोकळ्या करून घेणार आहे. त्याच्यावर एक अशा प्रकारे एक प्लेट अशी उबडी मारणार आहे, पलटून घेणार आहे आणि पलटून घेतल्यानंतर तुम्ही केकचा कलर पाहू शकता. तर इथे आता मी केक तुम्हाला दाखवते. खूप मस्त असा केक झालेला आहे आणि याला स्पंज पण तुम्ही पाहू शकता किती छान असा आलेला आहे. आता हा केक आपण सरळ करून घेऊया. तर बघू शकता अगदी सहज हा केक सरळ होत आहे आणि याचा कलरही तुम्ही बघू शकता. घरी लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनासुद्धा हा केक नक्कीच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. आता आपण हा जो केक आहे याला थोडा असा कट करून घेऊया. तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचा केक बनवला का, मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि इथे बघू शकता आपला स्पंजी आणि छान असा चॉकलेटी बिस्किटचा केक तयार आहे. आता आपण याला कट करूया आणि आपल्या घरी सगळ्यांना हा केक नक्की देऊया. तर बघा छान असा कापल्या हा केक जात आहे, म्हणजे बिलकुलच याला मधोमध असा कट होत नाही किंवा मधोमध हा फाटत नाही, म्हणजेच आपला केक इथे परफेक्ट तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.